तिने डोळे उघडले तेव्हा ती अर्धवट गुंगीतच होती. तिला ती दवाखान्याची खोली एकदम फिरल्यासारखी वाटली. तिने क्षीण आवाजातच हाक मारली, आई. आई धावतच आली. तिच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाली, मनू, अगं मुलगी झाली. मुलगी इतकी गोड आहे म्हणून सांगू, अगदी तुझ्यासारखीच दिसते बरं. गोरेपान, छान लांब लांब बोटे, अगदी सरळ नाक आहे तुझ्यासारखं. आजी आपल्या नातीचं अगदी न थकता कौतुक करत होती. मोनाली फक्त स्मित हसून म्हणाली, केतनसारखं पण काही आहे का ग? डोळे, चेहऱ्याची ठेवण, हनुवटी. मोनालीला अर्ध्यावरच थांबवत आई चिडून म्हणाली, अगं मोना, काय चाललंय हे तुझं? त्याच्याबद्दल काय विचारतेस? गुंगीत होतीस तेव्हाही त्याचंच नाव पुटपुटत होतीस. मोनाली काय बोलणार इतक्यात नर्स आली. काय म्हणताय? त्याचंच नाव पुटपुटत होतीस. मोनाली काय बोलणार इतक्यात नर्स आली. काय म्हणताय बाळ? आणि आई कशी आहे बाळाची? पिल्लू छान झोपले आणि बाळाच्या आईला पण आता जाग आली. मोनालीच्या आईने सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय काही खायला द्यायचे नाही, उशी घ्यायची नाही, सिजर झाले आहे त्यामुळे काळजी घ्यायची. नर्सने सगळ्या सूचना द्यायला सुरुवात केली. मोनालीच्या डोळ्यावर अजूनही झापड होती. तिने डोळे बंद केले. नर्सचा आवाज आता विरत गेला आणि सुरू झाला तो मनाचा खेळ. केतनला आनंद झाला असता का बाळाला प्रत्यक्ष बघून? त्याचं माहिती नाही, पण आज तो असता तर माझ्या पिल्लूला आपल्या बाबाच्या कुशीत पाहून माझा जीव मात्र नक्कीच सुखावला असता. नकळत तिचा भूतकाळ तिच्या मागे येऊ लागला. मोनाली, केतनचे अरेंज मॅरेज, पण अगदी एकमेकांना साजेसा जोडा. दोघेही उच्च शिक्षित. तो एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत, तिलाही IT कंपनीत चांगल्या पदावर नोकरी. दोघेही कर्तृत्ववान. चहाडी जबाबदारी अशी विशेष नव्हतीच. त्यामुळे मनमुराद जगणारे, एकमेकांना हवी ती स्पेस देणारे, वादविवाद वगैरे क्वचितच. आणि झाला तरी नवरा बायकोच्या नात्याला शोभेल असाच. सगळं सुरळीत सुरू असताना तिच्यातील मातृसुलभ भावना उचल खाऊ लागल्या आणि त्याचबरोबर सुरू झाला तो तणाव. मोनालीला आता आई होण्याचे स्वप्न येऊ लागले, पण केतनला मात्र बाळ नको होते. मोनालीने विषय काढताच केतन तिला समजायचा. मोना, स्वतंत्र ही राहून जाईल ग. किती छान चाललंय आपलं. तू आहेस, मी आहे. आपलं हवं तेव्हा फिरायला जातो आपण, हवं तेव्हा झोपतो, हवं तेव्हा उठतो, वाटेल त्यासाठी पैसा खर्च करतो. एका बाळाच्या येण्याने किती बंधन येतील आपल्या आयुष्यात. उगाच स्वतःहून कशाला टेन्शन ओढावून घ्यायचे. मला न असं स्वच्छंदी जगायचे आहे. अरे, याही आयुष्याचा कंटाळा येईल काही वर्षांनी, पण तेव्हा वेळ निघून गेली असेल. मोनाली त्याला कळकळीने समजवण्याचा प्रयत्न करायची, पण सगळं व्यर्थ. तिने त्याला वेळ द्यायचे ठरवले. पुढे वर्षभर तिने हा विषयही काढला नाही. तिला वाटले काही काळ गेला की कदाचित यालाच वाटेल आपणाहून, पण मात्र तिला राहावेना. वर्षभराने मोनालीने पुन्हा विषय काढला. लाडाने म्हणून झाले, हट्ट करू झाला, रागवून झालं, समजावून झालं, पण केतन मात्र त्याच्या आपल्या मतावर ठाम होता. आता मात्र त्यांचे वाद विकोपाला जाऊ लागले. एकदा अशाच वादात केतन चिडून बोलून गेला, मला आधीपासूनच नको होतं ग ते बाळाचं लचांड. मला वाटलं तू इतक्या आधुनिक विचारांचे आहेस, बोल्ड आहेस, तुला पटेल माझं म्हणणं. आता मात्र मोनाली न चिडताच म्हणाली, किती पोकळ होते रे आपले नातं. मला वाटायचं किती ग्रेट आहोत आपण, एकमेकांना स्पेस देतो, पण ते सगळं वरकरणी होतं हे आता कळतंय. तू तर सुरुवातीपासूनच गृहीतच धरलंय मला. जबाबदारी घ्यायची वेळ आली तर दूर पळतोस. हिंडणं फिरणं, सोबत 2 पेग घेणं एवढंच होतं का आपलं सहचर्य? मुळात मूल नको असणं हा निर्णय चुकीचा नाहीच आहे. चुकीचा आहे तो तू एकट्याने घेणं. विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस मला लग्नाआधी? अशा विचारांची मुलगी मिळाली असतीस की तुला. मोनाली अगदी कळकळीने बोलत होती. ती तिथून उठू जाऊ लागली. तोच केतनने तिचा हात धरला. माझं प्रेम आहे तुझ्यावर मोना.
प्रेमात स्वार्थ येत नाही रे केतन. फक्त मी, माझं, मला याला प्रेम कसं म्हणतोस तू? मोनाली म्हणाली. आणि येत नाही रे केतन, फक्त मी, माझं, मला याला प्रेम कसं म्हणतोस तू? मोनाली म्हणाली आणि निघून गेली. पुढील काही दिवस तणावातच गेले. दोघांमध्ये हे अबोला चालूच होता. आज त्यांच्या लग्नाचा 4था वाढदिवस होता. मोनालीने आज सुट्टीच घेतली. सगळे वादविवाद विसरून केतनसाठी छान तयारी केली. त्याच्या आवडीचे पदार्थ केले. छानसा केक केला. घरात सगळीकडे फुगे लावले. केतन ऑफिसमधून घरी आल्यावर बघतच राहिला. तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आनंदात दिसताय बाईसाहेब. रागेला वाटतं नाकावरचा. चला, म्हणजे माझं म्हणणं पटलेलं दिसतंय तर. तिने त्याला थांबवत पटकन फ्रेश व्हायला सांगितलं. केतन फ्रेश होऊन आला तेव्हा कॅन्डल्स लाईटने सज्ज असलेला टेबल त्याची वाट पाहत होता. ए हुई ना बात अँड माय मनू इज बॅक इन हर ओरिजिनल स्वॅग. तो तिच्याशी बोलता बोलता समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये वाईन ओतू लागला. दुसरा ग्लास भरणार तेवढ्यात मोनालीने त्याला थांबवलं. मी नाही घेणार आज वाईन. का? आज तर खास कारण आहे आणि तू तुझ्या आवडीच्या वाईनला चक्क नाही म्हणत आहेस? केतन आग्रह करू लागला. मग मात्र मोनालीने कसं सांगू, तो काय म्हणेल याचा विचार न करता पटकन सांगून टाकलं. आय एम प्रेग्नेंट केतन. ॲक्च्युली वी आर. तुला आजच्या खास दिवशी सांगावं म्हणून थांबले 2 दिवस. मला माहिती होतं की तू कितीही नाही म्हणत असलास तरी प्रत्यक्ष हे कळल्यावर तुला आनंदच होईल. केतन क्षणभर स्तब्ध झाला. हाताचा ग्लास टेबलावर ठेवत त्याने मोनालीकडे पाहिलं. डोळ्यात आश्चर्य, गोंधळ, आनंद आणि थोडी भीती एकाच वेळी दाटून आली. तू खरंच? तो हळूच म्हणाला. मोनालीने मान हलवली. हो, डॉक्टरांनी कन्फर्म केले. क्षणाचाही विलंब न लावता केतनने तिला मिठीत घेतलं. सॉरी मोनाली, मागच्या सगळ्या गोष्टीसाठी. कदाचित मी आणि माझं यात अडकलो होतो. आज समजतंय की प्रेम म्हणजे दोघांनी मिळून पुढे पाहणं. मोनालीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते समाधानाचं होतं. आणि कॅन्डललाईटच्या उजेडात 4थ्या वाढदिवसाच्या त्या रात्री त्यांच्या नात्यात एक नवा अध्याय शांतपणे सुरू झाला होता. फक्त नवरा बायकोचा नाही तर आई बाबा होण्याचा. तो काहीच बोलला नाही. मग तिनेच त्याचे हात हातात घेत म्हणाली, केतन, देवाने आपल्याला ही संधी दिली आहे सुख अनुभवण्याची. किती गोड असेल रे आपलं बाळ. तुला पण कधी लळा लावेल तुला सुद्धा कळणार नाही. मोनाली एकटीच भावविभोर होऊन बोलत राहिली, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. भविष्याची स्वप्न रंगवत असलेल्या मोनालीला मध्येच थांबवत तो म्हणाला, चालू झाले ना कटकटी. वाईन चालणार नाही, हे चालणार नाही, ते चालणार नाही. फक्त बातमी कळाल्यावरच इतकी बंधन? तर जन्माला आल्यावर माझ्या विचारांवर ठाम आहे मी. लोडणं नकोय मला माझ्या गळ्यात. आपण उद्या जाऊ आणि पाचाच सोक्षमोक्ष लावून टाकू. मी बोलेन डॉक्टरांशी जे बोलायचंय ते. तू फक्त तयार राहा सकाळी लवकर. तो न जेवताच तेथून निघून गेला. ती मात्र टेबलवरच्या त्या मेणबत्ती सारखीच रात्रभर जळत राहिली. किती प्रश्न होते समोर. नवऱ्याचं ऐकावं तर ती मातृत्वाला मुकणार, जगातल्या सर्वांच्या आनंदाला मुकणार. आणि ऐकायचं नाही ठरवलं तर संसार सुखाला, नवऱ्याच्या प्रेमाला मुकणार. प्रेम? खरंच प्रेम आहे हे? आपल्या जोडीदाराला काय हवंय हे जाणून घेण्याऐवजी आपलंच मत लादून पाहणारा नवरा खरंच प्रेम करतो आपल्यावर? या समाजात घटस्फोटीत आई म्हणून जगणं मला शक्य होईल? मी ही जबाबदारी एकटीने पेलू शकेन की आपला संसार, नवरा व समाजातील स्थान वाचवण्यासाठी केतन म्हणतोय तसं करून मोकळं व्हावं? रडून रडून तिचे डोळे सुजले होते. असंख्य विचारांच्या गर्तेत अडकलेल्या तिला आता खिडकीतून येणारा मंद चंद्र प्रकाशही नकोसा वाटत होता. जे चिडले आहे, दुखावले आहे हे तिलाच कळत नव्हतं. कधीतरी पहाटेच तिचा डोळा लागला. तरीही सकाळी लवकर उठून तिने काल रात्री तसाच पडलेला तो टेबल आवरला.
आणि केतन म्हणाला होता तसं सगळं आटपून लवकर तयार झाले आणि केतन उठायची वेळ वाट पाहू लागले. केतन उठला तेव्हा मोनाली त्याला तयार झालेली दिसली. अरे वा, छान निर्णय घेतलास तू. यातच तुझं आणि माझंही भलं आहे. उगाच इमोशनल वगैरे होण्यात काही अर्थ नाही. मी आलोच पटकन तयार होऊन. तोपर्यंत तू ब्रेकफास्ट बनव, मग निघूच आपण लगेच. केतन निघणार तेवढ्यात मोनालीने त्याला थांबवलं. थांब केतन, आजपासून तुझा ब्रेकफास्ट तुलाच बनवावा लागेल. मी तयार तर झाले आहे, पण तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायला नव्हे, तर एकटीने या मातृत्वाचा प्रवास करायला. नेहमीसारखंच आजही तू मला गृहीतच धरलंस रे. आजही तूच ठरवलंस माझा निर्णय. सागराच्या ओढीने खळखळ वाहणारी नदी समजत होती रे मी. ठामपणे आपला निर्णय त्याला सांगितला आणि ते घर सोडून निघून गेली कायमचीच. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिला जाग आली. त्या गुंगीतही असंख्य विचार येऊन गेले होते तिच्या मनात. डोकं जड झालं होतं तिचं. तिची आई म्हणत होती, मोनाली, झाली का झोप? बरं वाटतंय आता बाळा? डॉक्टरांनी सांगितलं आहे शक्यतोवर आईचं दूध द्यावं बाळाला. नर्स मदत करते तुला. नर्सने जेव्हा एवढ्याशा त्या जीवाला तिच्या कुशीत आणून ठेवलं तेव्हा तिचा सगळा शीण निघून गेलाय असं तिला वाटलं. त्या बाळाने जसे आपले इवलेसे ओठ तिच्या तसे तिच्या मनात असंख्य भावना दाटून आल्या. निसर्गाने स्त्रीला हे केवढं मोठं वरदान दिले ते तिला या क्षणी नव्याने जाणवलं. नकळतच तिच्या डोळ्यातून अश्रू तरळून गेले. यासाठीच तर केला होता अट्टहास. तिने त्या बाळाचा इवलासा हात आपल्या हातात घेतला. तिने घेतलेला निर्णय सार्थ ठरलाय असंच तिला वाटत होतं. तो इवलासा जीवही अगदी निर्धास्त होऊन आपल्या आईच्या कुशीत निजला होता. तिने स्वतःशीच असंख्य निर्धार केले. यानंतर भूतकाळात डोकवायचं देखील नाही असं स्वतःलाच वचन दिलं. पुढील संपूर्ण आयुष्य ती त्या छोट्या जीवासाठीच वेचणार होती. आई वडील दोघांचीही भूमिका तिलाच बजवायची होती. जसं 9 महिने उदरात वाढताना त्या छकुलीला वडिलांची माया मिळाली नव्हती, तशीच यापुढेही मिळणार नव्हती. पण इतकं सगळं असतानाही मोनालीचं ऊर समाधानाने भरलेलं होतं. पिल्लूला वडिलांची कमतरता कधीच जाणवू द्यायची नाही असा ठाम निश्चय करून मोनाली निजली. जरी तिची झोप सावध होती. थोडंसंही खट झाले की मोनाली उठून बसायची. बाळ रात्रीही 2-3दा उठलं दूध प्यायला, पण त्याचंही तिला कौतुकच वाटायचं. पहाटे मात्र मायलेकींना गाढ झोप लागली. सकाळी मोनालीला जाग आली. ती बाळाच्या रडण्यानेच, पण बघते तर तिच्या कुशीत बाळ नव्हतं. आई डोकाशीच बसली होती, पण तीही रिकाम्या हाताने. मोनालीने आवाजाच्या दिशेने पाहिले तर केतन बाळाला घेऊन उभा होता. तिच्या अंगावर सरकन काटा आला. ज्या भूतकाळाला तिने कालच मागे टाकलं तोच आज परत तिच्यासमोर उभा होता. केतनला पाहून मोनाली अस्वस्थ झाली. तिच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. आता का आला हा माणूस इकडे? 9 महिने स्वातंत्र्याची मज्जा घेण्यात इतका मग्न होता की साधी विचारपूस करायलाही वेळ नव्हता. मग आता कसं पहावे वाटलं? मोनालीने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिलं. आईने हाताने शांत राहण्याची खूण केली. खरं तर बाळ तिच्या बाबाच्या कवेत पाहून क्षणभर ती सुखावलीही होती, पण दुखावलेलं मन ते मान्य करू देत नव्हतं. मोनालीने परत नजर टाकली तर केतनच्या बाजूला तिच्या सासूबाई उभ्या होत्या. कळाल्यावर राहवलं नाही ग मला. तुमच्यात कितीही मतभेद असले तरी हे बाळ आमचंही आहेच ना. मी काल रात्रीची ट्रेन पकडली आणि आज सकाळी पुण्याला पोहोचले. केतनला घेऊन तशीच इथे आले. आधी नाहीच म्हणत होता, पण मग आला माझ्यासोबत, सासूबाई म्हणाल्या. खरंच त्यांच्या मतभेदाच्या काळात सासूबाई मोनालीच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. त्या तिला म्हणाल्या होत्या, मोनू, एखादी स्त्री जेव्हा आई होते ना तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनाचे कंगोरे उलगडत असतात. स्वतःच्या क्षमतेचा कस लावायचा असेल तर आई पण नक्की जगावं आणि या परीक्षेत
कोणतीच आई अपयशी ठरत नाही. सासूबाईंनी केतनलाही खूप समजावलं होतं, पण सगळंच व्यर्थ. मोनालीने रागाने पुन्हा एकदा केतनकडे पाहिलं. कसं असतं ना आयुष्य, आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतोय न घेतोय तोच नवी परिस्थिती समोर उभी राहते. एक गुंता सोडता सोडता नवे पेच पडत जातात. तेवढ्यात नर्स आली. आज उठून बसायचं बरं का, आणि ही औषध घेऊन या म्हणत निघून गेली. नर्सने मोनालीला उठून बसायला मदत केली आणि बाळाला आंघोळीला घेऊन गेले. आता त्या खोलीत फक्त मोनाली आणि केतन होते. मोनाली बऱ्यापैकी शांत होती, पण तरीही तिला त्याच्याशी बोलायची इच्छा नव्हती. खोलीत भयान शांतता पसरली होती. मग त्याने सुरुवात केली. माहिती आहे मोनू, आजही खरं तर माझी इच्छा नव्हतीच यायची, पण आईमुळे यावं लागलं. पण जेव्हा आईने जबरदस्तीने तिला माझ्या हातात दिलं ना, तेव्हा वेगळीच काहूर माजली हृदयात. असं वाटलं की काहीतरी मला तिच्याकडे खेचतंय. कदाचित रक्त रक्ताला खेचत म्हणतात ना, हे तेच असावं. पण त्या क्षणी मोनालीला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. ना राग, ना प्रेम, ना आनंद, ना दुःख. तिचा जीव पूर्णपणे बाळामध्ये गुंतलेला होता. तितक्यात तिची आई आणि सासूबाई दोघेही परतल्या आणि पाठोपाठ नर्सनेही बाळाला आणलं. आता केतनचं येणं रोजचं झालं होतं. मोनाली त्याच्याशी अक्षरही बोलत नव्हती, पण त्याला कसलीशी ओढ तिथे खेचून आणायची. आज 5 दिवसांनी बाळ आणि बाळंतीणला दवाखान्यातून सुट्टी मिळणार होती. आईने घरी दोघींच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, पण त्या दिवशी मात्र केतन सकाळपासून दवाखान्यात फिरकलाही नाही. मोनाली आईला म्हणाली सुद्धा. त्याला वाटलं असेल की तो 4 दिवस इकडे काय आला, मी स्वतःला आणि बाळाला त्याच्या गाड्यात मारते की काय. पण त्याला अजूनही समजलेलं नाही की मी माझ्या बाळाची काळजी घ्यायला सक्षम आहे. मला त्याची गरज मुळीच नाही. आईने तिला शांत केलं. दवाखान्यातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपल्या बाळाला घरी घेऊन जायला आतुर असलेल्या दोघी जणी बाहेर आल्या. तसं तिथे केतन गाडी घेऊन उभा होता. त्याला पाहून मोनाली पुन्हा एकदा गोंधळली, संतापली. नकळत तिच्या हाताची मूठ आवळली गेली. 2 प्रेम सेकंदासाठी का होईना तिने डोळे बंद करून घेतले. मग आपल्या बाळाकडे पाहिलं आणि लगेच स्वतःला सावरलं. तिला विंदा करंदीकरांची कविता आठवली आणि तिने परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायचं ठरवलं. असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून उत्तर. जशा या दोघी बाहेर आल्या तसा केतन धावत पुढे आला. मोनालीच्या आईच्या हातातलं सामान घेतलं आणि गाडीत ठेवणार तेवढ्यात मोनालीने त्याला अडवलं. मी कॅब बुक केली आहे असं ती आईकडे पाहतच म्हणाली. केतनच्या समजावण्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि शेवटी कॅबनेच दोघेही घरी आल्या. आईने बाळंतीणीवरून तुकडा पाणी ओळून टाकलं. ज्या गोष्टीसाठी तिने नवऱ्याला समाजाला झुगारलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. तिच्या बाळाने आज तिच्या घरात पाऊल ठेवलं होतं. तिची आई पूर्णपणे तिच्या आणि चिमुकलीच्या सेवेत होती. अधूनमधून केतन यायचा, पण फक्त बाळाला पाहून निघून जायचा. त्याने मोनालीशी बोलण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. बाळाचं बारसं करायचं ठरवलं, अगदी घरच्या घरीच. कारण मागच्या 9 महिन्यात अगदी आपले वाटणाऱ्या लोकांचेही खरे चेहरे या दोघींना पाहायला मिळाले होते. काय या आजकालच्या मुली, छोट्या छोट्या गोष्टीमुळे लगेच घटस्फोट हवा असतो. पासून ते हे बाळ तिच्या नवऱ्याचं नसेलच कदाचित, म्हणूनच टाकून दिलं असेल हिला अशा अवस्थेत. इथपर्यंत खूप काही ऐकावं लागलं होतं. कुणी आडून चौकशी करायचं तर कुणी मागे कुजबुजायचं. अगदी दवाखान्यातही बाळाचे बाबा कुठे आहेत म्हणून विचारणा व्हायची आणि त्यांच्या संशयित नजराही मोनालीला टोचायच्या. पण मोनालीची आई खंबीरपणे तिच्या बाजूने उभी होती आणि बऱ्याचशा गोष्टी मोनालीपर्यंत पोहोचू नयेत याची दक्षता घ्यायची. पारसं अगदी साधं पण हौसेने केलं. सासूबाईंना मात्र आमंत्रण होतंच, कारण या सगळ्या
प्रकरणात त्यांची काही चूक नव्हती. न बोलवताही केतन आला. मोनू काहीच बोलली नाही. तिला त्या सुखाच्या क्षणी फक्त आपल्या मुलीचंच कौतुक करायचं होतं. मोनालीनेच बाळाचं नाव ठेवलं आनंदी. खरंच तिच्या येण्याने मोनालीला अपार सुख आणि आनंदच मिळाला होता. सगळं आटपून तिच्या सासूबाई आणि केतन निघाले. पण आज केतनचा पाय काही त्या घरातून निघत नव्हता. आतापर्यंत त्याने स्वतःला रोखलं होतं, पण आता नाही. तो दारातून वळून परत आला आणि आनंदीला पटकन उचलून घेतलं. तिला कवेत घेतल्याबरोबर 3 महिन्यांची आनंदी त्याच्याकडे पाहून गोड हसली आणि त्या निरागस हास्यासोबतच त्याचा ठामपणा, पुरुषी अहंकार, अट्टहास सगळंच गळून पडलं. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. हुंदका आवरेनासा म्हणून तो गुडघ्यावर बसला. आनंदीला जवळ घेत खूप रडला आणि त्याच्या मनातलं सगळं मळप त्या अश्रूंनी धुवून निघून गेलं. पण मोनालीचं काय? ती काही त्याला माफ करू शकणार नव्हती. 9 महिने शारीरिक मानसिक त्रास एकटीने भोगला होता तिने. ज्या काळात तिला केतनची सर्वात जास्त गरज होती, त्या काळात त्याने तिला साथ दिली नव्हती. तिला हे वाटायचं गरोदरपणात आपलेही लाड व्हावेत कधीतरी. मला हे आताच खायचं आहे म्हणून हट्ट करावा. गर्दीचा रस्ता ओलांडताना सांभाळून म्हणत त्याने तिचा हात धरावा. दवाखान्यात आलेल्या जोडप्यांकडे पाहून तिचं मन दुखायचं. तिच्यासारखंच त्यानेही बाळाच्या हालचाली अनुभवण्यासाठी अधीर व्हावं. पोटावर हात ठेवून तासनतास बाळाशी गप्पा माराव्यात. पण त्या 9 महिन्यात फक्त संघर्ष होता. नवऱ्याची, स्वतःशी, समाजाची, अख्ख्या जगाशी. त्याच्या अट्टहासाची फार मोठी किंमत तिला मोजावी लागली होती. ती चिडली होती, संतापली होती, आतून तुटली होती. तिने आईकडे पाहिलं. आई म्हणाली, चुकणं ही प्रकृती असते, मान्य करणं ही संस्कृती आणि चूक सुधारणं ही प्रगती असते. मोनाली, याचा अर्थ असा नाही की तू त्याला माफच करावंसं. तो निर्णय पूर्णपणे तुझा आहे. तू जो निर्णय घेशील त्यात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. निर्णय चुकला तरी चालेल, पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. स्वतःवर विश्वास असला ना की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. सासूबाई पुढे होऊन गोंधळलेल्या मोनालीचे हात हातात घेत म्हणाल्या, मोनाली, समजावण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते. समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. विचारपूर्वक निर्णय घे. कोणत्याही दबावाखाली येऊ नकोस. एक स्त्री आणि एक आई म्हणून मी नेहमी तुला समजून घेईन. केतनचा आवेग अजून ओसरला नव्हता. तो तसाच गुडघ्यांवर बसला होता. आता निर्णय पूर्णपणे मोनालीचा होता. मोनालीने केतनजवळ असलेली आनंदी घेतली आणि खोलीत निघून गेली. आनंदीला छातीशी कवटाळून ती खूप रडली. नशिबाची थट्टा म्हणजे काय हे तिला आज कळलं होतं. पहिला आघात तिने मातृत्वासाठी झेलला होता, पण समोर आलेली परिस्थिती स्वीकारल्यानंतर पुन्हा त्या दृष्टीचक्रात अडकायचं नव्हतं. आनंदी भुकेने रडू लागली. मोनाली शांत झाली, स्वतःला सावरलं. आनंदीला दूध पाजायला सुरुवात केली. आनंदी समाधानाने अमृत प्राशन करत होती आणि मोनाली तिच्याकडे टक लावून पाहत होती. तिचं ऊर पुन्हा भरून आलं. या सगळ्यात तिची चूक काय होती? मोनाली 3 वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचा अपघाती निधन झालं होतं. जसं तिचं बालपण वडिलांच्या प्रेमाला पारख झालं, तसं आता आनंदीच्या बाबतीत घडू पाहत होतं. समाजाची सहानुभूती असली तरी आनंदीच्या वाट्याला अवहेलना आणि कुचकट प्रश्नच आले असते. तिला आनंदीला फुलू द्यायचं होतं. वडिलांच्या आधाराअभावी जसं तिचं बालपण अकाली हरवलं, तसं आनंदीचं व्हायला नको होतं. तिच्या आईने तिला कशाचीच कमी जाणवू दिली नव्हती. पण जेव्हा ती एखाद्या वडिलांना मुलीला पाठीवर बसवून खेळवताना, आकाशात उंच फेकून झेलताना, शाळेत घ्यायला आलेल्या बाबांना पाहायची, तेव्हा कुठल्या तरी मोठ्या सुखाला आपण मुकतोय हे तिला नक्की जाणवायचं. लहान असताना न कळलं तरी आयुष्यात एक पोकळी नक्कीच होती. हे सगळं खरं असलं तरी ती केतनला इतक्या सहज माफ करू शकणार नव्हती.
त्या अवस्थेतही तिने त्याच्या मागे फिरून समजावून गळ घालून सगळं केलं होतं. असंच एकदा समजावताना केतन तिच्या पोटाकडे पोट दाखवून म्हणाला होता, मोनाली, ही आपली एक चूक आहे आणि चूक सुधारण्याची संधी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. त्या क्षणी मोनाली थांबली आणि त्यानंतर ती एकदाही त्याला समजावायला गेली नाही. केतननेही चौकशी केली नाही. तिच्या मनातलं द्वंद्व चालूच होतं. हट्ट धरला तर आनंदी वडिलांच्या प्रेमाला मुकणार, तडजोड केली तर तिच्या स्वाभिमानाला धक्का. काय करावं तिला काही सुचत नव्हतं. बाहेर सगळे तिची वाट पाहत होते. तिच्याशी बोलल्याशिवाय जाणार नाही म्हणून केतन अडून बसला होता. आनंदीला झोपून मोनाली बाहेर आली. दोघांना बोलू द्यावं म्हणून आई आणि सासूबाई निघू लागल्या, पण मोनालीने त्यांना थांबवलं. एकट्या केतनशी बोलण्यासारखं आता तिच्याकडे काहीच नव्हतं. तिला निर्णय तिघांनाही सांगायचा होता. केतन, योग्य वेळी मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मी म्हणेल तीच दगडावरची काळी रेष. या तुझ्या स्वभावामुळे तू कधी दुसऱ्या बाजूने विचारच केला नाहीस. तू डबल इन्कम नो किड्स या विचारावर ठाम होतास. दगडालाही पाझर फुटतो म्हणता, तसं आता तुझं झालं असावा. पण आता खूप उशीर झालाय. आता माझं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदीसाठीच वेचायचं ठरवलं आहे. तुला नवरा म्हणून मी माझ्या आयुष्यात कधीही स्थान देऊ शकणार नाही. केतन काय बोलणार तेवढ्यात ती पुन्हा म्हणाली, आज तू काहीच बोलायचं नाही. आज मी बोलेन आणि तू ऐकशील. पुढे माझा तुझ्याशी काही संबंध नाही असं जरी ठरवलं तरी आपल्याला जोडणारा दुवा आत निजलाय. जसं तुला माझं मातृत्व झुगारण्याचा हक्क नाही, तसंच मलाही तुझं बापाचं स्थान हिरावून घेण्याचा हक्क नाही. मी तसंच वागले तर आपल्यात काहीच फरक राहणार नाही. केतनने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला बायको आणि मुलगी दोन्ही हव्या होत्या, पण यावेळी मोनाली ठाम होती. स्वाभिमान महत्त्वाचा असला तरी तिला मुलीच्या आयुष्यात बाबाची जागा रिकामी ठेवायची नव्हती. तिने कोऑपरेटिंगचा प्रस्ताव ठेवला. सोबत राहायचं, पण फक्त आईवडील म्हणून. नवरा बायकोचं नातं केव्हा संपुष्टात आलं होतं. त्याने तिचं मातृत्व झुगारण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, तरीही मोनालीने त्याचं पितृत्व कधीच नाकारलं नाही. कदाचित हा तिच्यातील आईच्या मनाचा मोठेपणा होता. केतनला हे मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. एका हट्टामुळे त्याने बरंच काही गमावलं होतं. आता त्याला आनंदी गमावायची नव्हती. जिंदगी के सफर में गुजर जाती है जो मकाम ओ फिर नहीं आते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.